Welcome all of you. So now we are going to solve today's activity, which is 28th day activity for 10th class. So let's start. Now you can see on your screen there are some screenshots. आता हे स्क्रीनशॉट कशाचे आहेत? तुमच्या ब्रिज कोर्सच्या पुस्तकाचे आहेत, ज्यामधील पेज नंबर 68, 69 अँड 70 वरची आपण ॲक्टिव्हिटी आजच्या तासाला आजच्या या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. सो लेट स्टार्ट. The activity for today is based on letter writing, especially on formal letter writing. So there are some instructions for you. You have to read this by your own at your home. ही ॲक्टिव्हिटी थोडीशी मोठी होईल, त्यामुळे हे इन्स्ट्रक्शन मी वाचत नाही, तुम्ही स्वतःहून हे इन्स्ट्रक्शन वाचा. ओके, सो ॲज आय हॅव सेड यू, as I had told you, this activity is based on formal letter writing. The format of formal letter writing, it is given here. तुम्ही हा फॉर्मॅट सुद्धा स्वतः वाचू शकता, तुमच्याकडे PDFs आहेत. देन द स्ट्रक्चर ऑफ फॉर्मल लेटर इट इज ऑल्सो गिवन हिअर. हे आता मी स्वतःहून ॲड केलेलं आहे. तुम्ही फॉर्मल लेटर कसं लिहू शकता, त्यासाठी सॅल्युटेशन्स कुठले कुठले यूज करू शकता तुम्ही इथं पाहू शकाल. डिअर सर, डिअर मॅडम, रिस्पेक्टेड सर और रिस्पेक्टेड मॅडम. देन बिगिनिंग ऑफ द बॉडी ऑफ द लेटर, हे तुम्ही कसं लिहू शकता. समजा एखादी सूचना तुम्हाला करायची असेल किंवा काही कळवायचं असेल तर तुम्ही लेटरची सुरुवात करू शकता. आय एम रायटिंग टू इन्फॉर्म यू दॅट, किंवा आय एम रायटिंग टू इन्क्वायर अबाउट. जर तुम्हाला एखादी एन्क्वायरी करायची असेल तर, रिक्वेस्ट करायची असेल तर आय एम और वी आर रायटिंग टू रिक्वेस्ट यू. यासारखे सगळे पॉईंट या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही हे सगळे वाचू शकता, व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता. Then while making request there are some sentences which you can use. Then for closing phrases there are some phrases given. And last complimentary close, जो शेवटी तुम्ही पत्राचा शेवट करता तो या शब्दांनी तुम्ही करता, ते असतात युअर्स फेथफुली, सिन्सिअरली किंवा युअर्स सिन्सिअरली युअर्स. हे शब्द तुम्ही वापरू शकता. आता पत्राचं स्ट्रक्चर कसं असणार आहे बघा. जे लेटर रायटिंग तुमचं असणार आहे फॉर्मल, ते या स्ट्रक्चरमध्ये असणार आहे. हा फोटो तुम्हाला तुमच्या ब्रिज कोर्सच्या PDF मध्ये पण भेटेल. सगळ्यात वर तुमचा स्वतःचा ॲड्रेस, त्याला सेंडर्स ॲड्रेस असं म्हटलं जातं. देन रिसिव्हर्स ॲड्रेस या ठिकाणी यायचा आहे. नंतर तुम्हाला सब्जेक्ट लिहायचं आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकंट म्हणजे तुमचंच नाव इथं डबल येणार आहे. देन सॅल्युटेशन, डिअर सर, डिअर मॅडम और रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम या ठिकाणी. देन इट इज द बॉडी ऑफ द लेटर अँड इट इज एन्क्लोजर. या स्वरूपामध्ये तुम्हाला पत्र लिहायचं आहे. सो द फर्स्ट ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला सांगितली होती बघा, सांगायची राहिली मी तुम्हाला काय करायचं आहे. यू हॅव टू राईट अन ॲप्लिकेशन टू द हेडमास्टर ऑफ युअर इन्स्टिट्यूशन टू ग्रँट कन्सेशन इन फीज. तुम्हाला फीमध्ये कन्सेशन हवी आहे आणि यासाठी तुम्हाला एक पत्र लिहायचं आहे. मग ते पत्र तुम्ही कसं लिहू शकता. सगळ्यात पहिल्यांदा तुमचा पत्ता, हा मी एक एक्झाम्पल म्हणून घेतलेला आहे. त्यानंतर ज्यांना तुम्ही पत्र लिहिताय त्यांचा पत्ता म्हणजे प्रिन्सिपलचं. त्यानंतर तुमचं सब्जेक्ट, तुम्ही का पत्र लिहिताय, ॲप्लिकेशन फॉर कन्सेशन इन फीज या ठिकाणी आलं. त्याच्यानंतर ॲप्लिकंट तुमचं नाव येणार आहे आणि यानंतर सॅल्युटेशन डिअर सर, आणि नंतर जो तुमचे मुद्दे असतील ते याप्रमाणे असतील. विथ ड्यू रिस्पेक्ट आय एम रायटिंग टू रिक्वेस्ट यू टू प्लीज ग्रँट मी कन्सेशन इन फीज फॉर दिस अकॅडमिक इयर ॲज माय पॅरेंट्स इकॉनॉमिकल कंडिशन इज नॉट गुड. सो इट इज द फर्स्ट पॅराग्राफ. Then next paragraph is, I am a student of your school from 10th A class with an outstanding academic record. I would like to inform you that my family's financial conditions are not stable due to this COVID-19 pandemic situation, and even it is hard to meet the minimum household expenses, and thus I cannot afford to pay the school fees. Kindly consider my case with a positive outlook and help me to study with a brute further. I shall not disappoint you. I have great hopes from you. हा शेवटचा पॅराग्राफ झाला आणि त्याच्यानंतर थँकिंग यू, युअर्स ओबिडियंटली राधे जाधव. हे मी एक्झाम्पल म्हणून नाव घेतलेलं आहे. आता यासारखेच अजून लेटर तुम्हाला तयार करायचे आहेत. ते कुठले कुठले आहेत ते आता आपण बघूयात. सो नेक्स्ट लेटर इट इज फॉर प्रॅक्टिस. द क्वेश्चन इज, राईट अ लेटर of application to the principal requesting him or her to issue a duplicate copy of leaving certificate. Use the information given below. इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. याच्यावर आधारित तुम्हाला एक पत्र तयार करायचं आहे. चला तर मग बघूया हे पत्र आपण कसं तयार करू शकतो. So now on your screen you can see there is one letter which is given here. So you can read this लेटर बाय पॉजिंग द व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून हे वाचू शकता, त्याप्रमाणे लिहू शकता.
या ठिकाणी जे पत्र लिहिणार आहे त्यांचा ॲड्रेस आहे, ज्यांना पत्र लिहायचं आहे त्यांचा आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर डुप्लिकेट कॉपी ऑफ लिव्हिंग सर्टिफिकेट हे पण इथं दिलेलं आहे. ॲप्लिकंट कोण आहे त्याचं पण नाव इथं आहे, तो कोणत्या क्लासमधला आहे, डिव्हिजनमधला आहे. ही माहिती आपल्याला, ही वरील जी माहिती आहे पत्त्याची ती आपल्याला क्वेश्चनमध्येच दिली होती, तिथून घेतलेली आहे. आणि इथं या ठिकाणी सॅल्युटेशन यूज केलेलं आहे. आणि पहिला पॅराग्राफ कसा आहे, विथ ड्यू रिस्पेक्ट आय एम रायटिंग टू रिक्वेस्ट यू टू प्लीज इश्यू मी अ डुप्लिकेट. या ठिकाणी आणि डुप्लिकेट हा शब्द वेगळा लिहायचा आहे, चुकून एकत्र झाला आहे. अ डुप्लिकेट कॉपी ऑफ माय लिव्हिंग सर्टिफिकेट ॲज आय नीड इट फॉर माय हायर स्टडीज. पहिला पॅराग्राफ झाला. सेकंड काय आहे, I was a student of your school from 10th B class. I would like to inform you that I am qualified for abroad scholarship examination, but for further procedure I need school's leaving certificate as well. But I have lost my original leaving certificate. Without that, they will not allow me for scholarship. I would be grateful if you could issue me my duplicate leaving certificate. And last paragraph, kindly considers my case with a positive outlook and help me by issuing my duplicate leaving certificate. I have great hopes from you. Thanking you, yours obediently, Ritesh Patil. So you can write this answer. हे आन्सर सुद्धा तुम्ही कॉपी करू शकता किंवा तुम्ही स्वतः सुद्धा वेगळं पत्र लिहू शकता. देन अजून एक लेटर तुम्हाला लिहायचं आहे, ते आहे कंप्लेंट लेटर. राईट कंप्लेंट लेटर रिगार्डिंग इरेग्युलर इलेक्ट्रिक सप्लाय इन युअर लोकॅलिटी. मग याच्यामध्ये अजून काही पॉईंट यूज करायचे आहेत. ड्युरेशन ऑफ द प्रॉब्लेम, इट्स इम्पॅक्ट, रिक्वेस्ट टू सॉल्व द प्रॉब्लेम. मग हे पत्र तुम्ही कसं लिहू शकता बघूयात. रितेश पाटील, पत्ता मी आहे असा घेतलेला आहे, जो मगाशी आपण घेतला होता. बदल इथं केलाय. ज्यांना पत्र लिहितोय हे कोणाला लिहिलं पाहिजे आता, सब इंजिनियरना, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड अँड नागपूर. आता सब्जेक्ट काय घेतलाय, कंप्लेंट रिगार्डिंग इरेग्युलर इलेक्ट्रिसिटी सप्लाय. ॲप्लिकंट अगेन रितेश पाटील. सॅल्युटेशन, डिअर सर, आय एम रायटिंग to inform you that we are totally 500 families residing in our locality. We are facing a severe problem of growing instances of power failure for the last 3 months in our locality. हा झाला पहिला पॅराग्राफ. सेकंड, in our locality there are many students who are preparing for their upcoming board CET exams as well as for other final examinations, but this irregularity in electric supply is causing obstacles in their preparations. Sir, you also know this year the pandemic situation is extremely bad. There are 2 COVID hospitals in our area, so they also need regular electricity. The problems of current supply also lead to some other illegal activities in our locality. जो काही मेन प्रॉब्लेम होता तो या ठिकाणी मी मांडलेला आहे. आणि शेवटच्या पॅराग्राफमध्ये आपण रिक्वेस्ट करणार आहोत. वी हॅव ऑलरेडी गिवन मेनी कंप्लेंट्स टू आवर लोकल ऑथॉरिटी. दे आर ऑलवेज गिविंग अस एम्प्टी प्रॉमिसेस अँड डुईंग नथिंग. सो काइंडली आय एम रिक्वेस्टिंग यू to look into this matter personally. If you do the needful, then I shall be very much thankful to you. Again, thanking you, yours faithfully, and Ritesh Patil. And the last letter which we have to write as an answer of this activity is complaint letter to authority about prolonged road repair. आता हे कोणाला लिहायचं आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसला लिहायचं आहे, जे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं आहे औरंगाबाद यांना लिहायचं आहे. आता हे कसं लिहायचं तर हे पण या ठिकाणी दाखवलेलं आहे. अगेन द ॲड्रेस, द नेम ऑफ द रायटर आय हॅव टेकन सेम. ॲड्रेस इज चेंज्ड हिअर अँड आय एम रायटिंग दिस लेटर टू चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्युन्सिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद. सब्जेक्ट इज कंप्लेंट रिगार्डिंग द इनकन्व्हिनियन्स कॉज बाय प्रोलॉंग्ड रोड रिपेअर वर्क. ॲप्लिकंट रितेश पाटील. डिअर सर, आता हा पहिला पॅराग्राफ थोडासा मोठा झालेला आहे. I wish to draw your attention towards the poor maintenance of roads and lights in our locality. The roads in our locality have not been repaired for a long time. There are pits and ditches on the roads everywhere. The condition of the road becomes all the worst during the rainy season. They cause road accident at night. People sometimes tumble down. Moreover, these pits provide breeding ground for the mosquitoes. Thus, there is an outbreak of mosquitoes in our locality, leading to the spread of malaria. And now, the second paragraph, you can see, besides most of the street lights in our locality are out of order. Only a few street lights are functioning. It is darkness in the locality. It has caused a spread in the incidence of crime in the area. People do not find it safe to go out of their houses with the prevailing of darkness.
There are frequent incidents of chain snatching in the evening hours. Particularly, ladies are unsafe in coming out of their houses in the dark. Snatching, burglary, and theft have become the order of the day. The hooligans, after committing crimes, take advantage of the darkness and safely run away. And the last paragraph I have mentioned here, and I am requesting here, we have already given many complaints to our local authority. They are always giving us empty promises and doing nothing. So kindly I am requesting to look into this matter personally. If you do needful, then I shall be very much thankful to you. I have taken the same paragraph here, last paragraph. And last, thanking you, yours faithfully, Ritesh Patil. So it is the letter. In the last section of the activity, you can see it is evaluation pattern of formal letter writing. या ठिकाणी तुम्हाला मार्किंग स्कीम जी आहे फॉर्मल लेटरची या ठिकाणी पाहायला भेटेल. आणि आपण आज काय शिकलो, इट इज गिवन हिअर. टुडे आय लर्न टू राईट अ फॉर्मल लेटर इन द एक्सपेक्टेड फॉर्मॅट इन फॉर्मल इंग्लिश लँग्वेज. आज मी फॉर्मल लेटर कसं लिहायचं याबद्दल शिकलो. हे तुम्ही कधी शिकणार आहात, या ठिकाणी फक्त मी डेमो आन्सर दिलेले आहेत. तुम्ही स्वतः सुद्धा असे लेटर्स लिहायचा प्रयत्न करायचा आहे, तर तुम्ही हे फॉर्मल लेटर कसे लिहायचे हे शिकणार आहात. अशाच प्रकारचे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आजपर्यंतचे सगळे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व व्हिडिओची लिंक मी पाठवलेली आहे. ती पाहून तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक खाली दिलेली आहे. त्याला सुद्धा क्लिक करून तुम्ही या चॅनलला जॉईन होऊ शकता. थँक्यू.